उपस्थित असलेले प्रमुख कार्यकर्ते सगळेच या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि मुख्य आज आपला कार्यक्रम आहे की कॉम्रेड सीताराम येचुरी यांचं काल दुःखद निधन झालं. त्यांना न्यूमोनिया झालेला होता आणि एम्स हॉस्पिटलमध्ये दिल्लीचे ते होते. त्या ठिकाणी गेली 8-10 दिवस त्यांच्यावर इलाज करण्याचा प्रयत्न झाला, परंतु शेवटी त्यामध्ये त्यांचा अंत झाला. कॉम्रेडचं जीवन अतिशय लढाऊ, कष्टाळू, विद्वान कॉम्रेड म्हणून त्यांची ख्याती आहे. मुख्यतः काय असते की काही नेते असे असतात की त्यांच्या दुःखद निधनानंतर त्यांची ओळख लोकांना पडते. ज्यावेळी आपले अंधश्रद्धा निर्मूलनचे दाभोळकर गेले त्यावेळी पलूसमध्ये कार्यक्रम घेतले. चव्हाण माहिती असं घेतलं आणि कार्यक्रम चांगला झाला. दुसऱ्या दिवशी काही लोकांनी मला विचारलं, अहो हे आतापर्यंत कुठं होते? लोकांना एवढा मोठा मनुष्य, एवढं मोठं योगदान अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत असणार, पण व्यापक पातळीवरच्या समूहामध्ये त्यांचं नाव माहीत नसणारी माणसं जास्त. त्याचप्रमाणे आपले सीताराम येचुरी कॉम्रेड यांच्या संदर्भामध्ये सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांना, सामान्य माणसांना माहिती कमी, ठराविक माणसं, ठराविक माहिती असतात की माझ्या 16 साली माझं ज्यावेळी अमृत महोत्सव झाला त्या कार्यक्रमाला ते पाहुणे म्हणून आलते. म्हणजे माझ्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आलते हे त्यांचं वेगळं वैशिष्ट्य नाही, प्रत्येक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो. त्यांचा जन्म खरा तर आंध्र प्रदेशमधला आणि मद्रासमध्ये त्यांचे वडील इंजिनियर होते, IAS सनदी अधिकारी आणि ते अतिशय टॅलेंट, म्हणजे त्याला पूर्ण अशा तऱ्हेच्या बुद्धिमत्ता असणारे हे विचारवंत नेते देशामध्ये अनेक नेते आहेत, परंतु त्यामध्ये कॉम्रेड सीताराम येचुरी यांची उंची फार मुख्य आहे आणि ते अति लोकशाही आणि लोकाभिमुख सरकार या भूमिकेसाठी ते आयुष्यभर लढले. अशी माणसं काळाच्या ओघात निघून जातात, परंतु ही खरी राष्ट्राची संपत्ती असते आणि त्यातल्या त्यात कमी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या देशामध्ये आता संकट येते. आपण म्हणतो की नाही, या देशामध्ये हुकुमशाही जवळजवळ अवतरलीच अप्रत्यक्षपणे, आता फक्त प्रत्यक्ष जाहीर व्हायची राहिली आहे. आणि हुकुमशाहीला खऱ्या अर्थाने जर टक्कर द्यायची असेल आणि आजच्या संबंध इतिहास जर पाहिला तर संबंध इतिहासामध्ये आपल्याला असे दिसून येईल की कम्युनिस्टांनीच अतिशय प्रभावीपणे जगावरच्या हुकुमशाहीला आणि देशाच्या हुकुमशाहीला प्रभावीपणाने टक्कर दिली आहे. त्याचे एक उदाहरण सांगून माझं भाषण थांबवणार आहे. ते उदाहरण महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरचा उदय झाला. हिटलरनं सारं जग जवळजवळ जिंकत आणलं, इंग्लंड राहिलं होतं आणि त्यावेळी त्यानं पहिल्यांदा रशियामध्ये शिरकाव केला आणि रशियात त्यावेळी कम्युनिस्ट राजवत होती. कॉम्रेड स्टालिन ते रशियाचे पंतप्रधान होते आणि त्यांनी या हिटलरशी मुकाबला केला. वैशिष्ट्य बघा, स्टॅलिनचा मुलगा त्या रशियाच्या म्हणजे जर्मनी जो शत्रू आहे त्या शत्रू राष्ट्रानं त्याच्या हाती लागला होता त्यांचा मुलगा.
आज त्या जर्मनीमधल्या सरकारला असं वाटलं की आता स्टॅलिनचा मुलगा आपल्या हातात आलेला आहे, त्यामुळे आपले जे कैदी आहेत सरकारी ते सगळे आता रशियाला सोडणं भाग पडेल, कारण स्टॅलिनचा मुलगाच आमच्या हातात आलेला आहे. म्हणजे त्यांना वाटलं स्टॅलिन हा बावनकुळेच आहे, आपला बावनकुळे तोच आहे, म्हणजे आपल्या पोरासाठी काय बी केलं सांगितलं. पण स्टॅलिननं सांगितलं की हा देशाचा प्रश्न आहे, समाजाचा प्रश्न आहे, माझ्या मुलाच्या जीवनाचा प्रश्न नाही. माझ्या मुलासारखी रशियामध्ये लक्षावधी मुलं लढतायत आणि लढ्यात धारापेटी पडतायत, त्यामुळे तुमची समजूत खोटी आहे. मी मुलासाठी काहीतरी तुमच्याशी तडजोड करतो, अशी कणखी भूमिका देणारी तत्वानं वागणारी माणसं कम्युनिस्ट चळवळीत असतात. आणि ह्या हुकुमशाहीशी त्यावेळी जर हिटलरचा पाडाव केला नसता रशियानं, आणि त्या कालावधीमध्ये रशिया आणि जर्मनीमध्ये 5 कोट लोक मिळते, 5 कोट. किती रक्तपंबा झाला जग बघा. पण त्या सगळ्या संकटात सुद्धा कम्युनिस्ट हारले नाही, खुश झाले. मला कसलाही आधार नाही, कसलाही काय खोकला सुद्धा येत नाही, काय नाही, काही आधार नाही. आणि अशा मोठ्या माणसाला निवडून जाते म्हणजे अतिशय वाईट घटना घडली. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण सगळं बोलावं. अण्णा मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी आपले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पोलीस तालुक्याचे अध्यक्ष आमचे मलमेश्वर यांना मी विनंती करतो, आणि आपल्यापैकी प्रत्येकाने एक दोन श्रद्धांजली तुमच्या संघटनेच्या वतीने व्हावी. आणि त्यानंतर अण्णा आपण मार्ग म्हणजे आपण फोटोला हार घालायचा आणि अण्णा बोलतो. सीताराम येचुरी को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम. प्रिया दुःखद अशी घटना घडली आणि त्यानंतर समाजवादी प्रबोधिनी परिवार आणि परिवर्तनवादी संघटना पुरोगामी पक्ष जे आहे त्या संघटनाच्या वतीनं आदरणीय आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आबांनी आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलं. अतिशय मोठी अशी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण या ठिकाणी झालेलं ते जे काही दुःखद निधन आहे ते कॉम्रेड सीताराम येचुरी त्यांचं दुःखद निधन झालं आणि प्रचंड मोठी पोकळी बाबांनी सांगितली त्या पद्धतीने निर्माण झाली. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि अखेरचा श्वास घेत असताना जसं त्यांनी आयुष्य आपल्या कामातून कार्यातून आपल्याला एक मोठं योगदान दिलेलं आहे, तर त्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या कुटुंबियाच्या वतीनं देहदानाचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणजे गेल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक चांगला विचार आपल्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे. अशा या कॉम्रेडांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर पदूस शाखेच्या वतीनं, त्याचबरोबर पदूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव पदुस्कर विद्यामंदिर आणि त्याचबरोबर विविध संकुलं आणि आद्यक्रांती राजकुमार नाईक ब्रिगेडच्या वतीनं मी त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर आपापल्या संघटनांच्या वतीने या ठिकाणी त्यांना दोन शब्द या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील. त्यामध्ये सर्वप्रथम श्री आदम पठाण सर, गुरुकृपा ज्येष्ठ नागरिक व समाजवादी प्रबोधिनीच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील. सीताराम येचुरी यांच्याविषयी आबांनी आपल्याला बरीचशी माहिती दिलेली आहे. आणखी एक पैलू सांगावा या दृष्टीने जे माझ्या वाचनात आलं ते हे फ्रंटलाईन जानेवारी 2016 साली. यामध्ये सीताराम येचुरी सर आहे, डी राजा आणि जी देवराजन अशा 3 व्यक्तींचे फोटो आहेत. त्यामध्ये दादरी नहीं दाल चाहिए
दादरी कांड जे 2014ला मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जे घडलं होतं ते सगळ्यांना माहिती आहे. ते त्यांनी त्या ठिकाणी बोर्ड एका केला, संघ परिवार के सांप्रदायिक हमलों पर मोदी की चुप्पी क्यों. म्हणजे दलित आणि अल्पसंख्याक यांच्यावरची जे हल्ले होतात त्यामध्ये आणि समाजवादी प्रमुखांनी यांच्यावरती यानंतर प्राचार्य तानाजी सावंत पुरोगामी संघटनेच्या वतीनं स्पर्धा दिली. थोर अशा विचारावर की काळाची गरज असताना आपल्यातून निघून गेलेले एक व्यक्तिमत्व श्रद्धांजली आपण करतो. मगाशी आपण एक विषय काढला की मोठी माणसं काही लोकांना माहिती नसतात आणि त्याच्यामुळं काही ठराविक लोकांचा त्याच्यात प्रचारात नसल्यामुळं कोण आहे कसे आहे त्याचा आपण त्याचा चर्चा केली दाबळ करावी. मला एक अशी